नमस्कार यूट्यूब फॅमिली. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. आणि जगदंबा मातेला पार्वतीला वंदन करून आपण आजच्या या पवित्र विषयावर सुरुवात करूयात. आज मी तुम्हाला हरतालिका व्रत म्हणजेच हरतालिकेचा उपवास, त्याचे महत्त्व, नियम, उपवास सोडण्याची पद्धत आणि या दिवशी माता पार्वतीला काय अर्पण करावे हे सगळं सांगणार आहे. चला तर सगळ्यात अगोदर आपण बघूयात हरतालिकेचा उपवास का करावा. भक्तांनो, हरतालिका हा उपवास विशेषतः स्त्रिया करतात. याची कथा अगदी पौराणिक आहे. माता पार्वतीने स्वतः हा उपवास करून भगवान शंकरांना पती म्हणून मिळवले. हर म्हणजे महादेव, आलिका म्हणजे सखी. पार्वतीने आपल्या सखींसोबत जंगलात जाऊन कठोर तप करून शिवाला पती म्हणून मिळवण्यासाठी उपवास केला होता. त्यामुळे या व्रताला हरतालिका असं नाव पडलं. यामागचा भाव असा आहे की स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी, सौख्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी हा उपवास करतात. अविवाहित मुली चांगल्या पतीसाठी आणि विवाहित स्त्रिया पतीच्या दीर्घायुष्याकरिता हे व्रत करतात. या उपवासामुळे घरात सुख शांती टिकते, कुटुंबात ऐक्य राहते आणि माता पार्वतीचा आशीर्वाद लाभतो. हे व्रत करताना काही नियम पाळावेत. जसे की उपवासाच्या आदल्या दिवशी म्हणजे तृतीयेला स्वच्छ आंघोळ करून संकल्प करावा. उपवासाच्या दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर अन्न पाणी काहीही न घेता व्रत करावे. हा व्रत प्रामुख्याने निर्जळ उपवास म्हणून ओळखला जातो. म्हणजे पाणीही न घेणे, परंतु ज्यांना शारीरिक त्रास असेल त्यांनी फळाहार किंवा पाणी घेऊ शकतात. व्रती स्त्रिया नववस्त्र धारण करतात. शक्यतो हिरव्या रंगाचे कपडे परिधान करतात, कारण हिरवा रंग हा मंगल आणि सौभाग्याचे प्रतीक असते. देवघरात किंवा स्वच्छ जागी मातीचा किंवा धातूचा गणपती, पार्वती व महादेव यांची मूर्ती किंवा प्रतिमा ठेवावी. पार्वती मातेसाठी खास गौराई बसवतात. माती, वाळू किंवा हलक्या धान्यांपासून बनवलेली गौरीची मूर्ती सजवून ठेवली जाते. तिला चिरंजीव वस्त्र, अलंकार, फुले यांनी सजवतात. दिवसभर माता पार्वतीचे नामस्मरण, भजन, कथा श्रवण करावे. रात्री जागरण करण्याचा नियम आहे. महिलांनी एकत्र जमून गाणी, अभंग, ओव्या म्हणाव्यात. हे होते आपले हरतालिकेचे काही नियम. आता हरतालिकेचा उपवास कसा सोडावा? तर दुसऱ्या दिवशी म्हणजे भाद्रपद शुद्ध पंचमीला उपवास सोडला जातो. सकाळी उठून स्नान करून गौरी शंकराची पूजा केली जाते. त्यानंतर देवीला नैवेद्य दाखवला जातो. मग व्रत पूर्णत्व नेहमी महिलांनी संकल्प सोडावा. काही ठिकाणी हरतालिका पारणा दुसऱ्या दिवशी सकाळी केली जाते, तर काही ठिकाणी संध्याकाळी पूजा करून उपवास सोडतात. उपवास सोडताना पार्वती मातेची प्रार्थना करून तिला पाणी, फळे, मिठाई आणि नैवेद्य अर्पण करून नंतरच स्त्रिया स्वतः जेवतात. हरतालिकेला म्हणजे माता पार्वतीला काय अर्पण करावे? या दिवशी माता पार्वतीला आवडणाऱ्या वस्तू अर्पण करतात. जसे की गौरी सजावट, पार्वतीला वस्त्र, अलंकार, हिरवा चुडा, कुंकू, बांगड्या, फुले अर्पण करतात. आणि त्यांना नैवेद्य म्हणून लाडू, पुरणपोळी, पंचपक्वान्न, तूप, गोड पदार्थ आणि फळे, पान, सुपारी अर्पण करतात. फुले व पाण्यामध्ये दुर्वा, आघाड्या, जास्वंद, बेलपत्र अर्पण करतात. आणि त्यांच्या शृंगार साहित्यामध्ये हळद, कुंकू, बांगड्या, काजळ, काच कापड, आरसा हे सर्व देवीला अर्पण करावे. चला तर मग आपण हरतालिकेची खरी पौराणिक कथा ऐकूयात. ही कथा फक्त एक साधा उपवास किंवा व्रत नव्हे, तर पार्वती मातेच्या अखंड भक्तीच्या आणि तिच्या अद्भुत निश्चयाची गाथा आहे. प्राचीन काळात हिमालय पर्वताच्या कुशीत हिमवान आणि त्यांच्या पत्नी मेनका यांना एक कन्या झाली. ती म्हणजेच पार्वती. जन्मापासूनच तिच्यात विलक्षण तेज आणि सौंदर्य होतं. पार्वती मोठी
होत गेली तशी तिच्या मनात एकच ध्यास होता, मला पती म्हणून शिवच हवेत. कारण शिव म्हणजे संन्यासी असूनही अनंत ज्ञानाचे, पराक्रमाचे आणि करुणेने मूर्तिमंत स्वरूप आहेत. पण हिमवान आणि मेनका यांना आपल्या कन्येचं सुख हवं होतं. त्यांना वाटलं की शिव हे कठोर संन्यासी आहेत, त्यांना संसाराचा मोह नाही. मग आपली मुलगी संसार कसा करेल? म्हणून त्यांनी पार्वतीसाठी इतर राजकुमारांची वाट पाहिली. एका वेळेस पार्वतीचा विवाह विष्णूसोबत लावण्याचा विचारही झाला. हे कळताच पार्वती फार व्याकुळ झाली. तिने आपल्या सखींसोबत आईला विनवले, आई, मला शिवच पती म्हणून पाहावेत, कारण तोच खरा परिपूर्ण पुरुष आहे. पण मेनका आणि हिमवान मानायला तयार झाले नाहीत. तेव्हा पार्वतीने मनाशी ठरवलं, मी कुणाच्याही दबावाखाली न येता स्वतःचं भाग्य स्वतः घडवेन. ती आपल्या सख्यांना घेऊन दाट जंगलात गेली. तिथे तिने कठोर तप सुरू केले. हे तप फारच कठीण होतं. दिवसेंदिवस तिने न अन्न घेता, न पाणी घेता, उन्हात, पावसात, थंडीत ती ध्यान करत होती. तिने मातीत झोप घेतली, पाने खाल्ली, पण तिचा निश्चय सोडला नाही. तिच्या या महान तपांमुळे देवांनाही चकित व्हायला लागलं. अखेर महादेव स्वतः प्रकट झाले. त्यांनी पार्वतीला विचारलं, देवी, तुला काय हवं आहे? पार्वतीने अत्यंत नम्रपणे उत्तर दिलं, स्वामी, मला तुमच्याशिवाय कुणीही पती नको. मी फक्त तुमच्यासाठीच हा तप करत आहे. महादेव त्या निश्चयाने प्रभावित झाले. त्यांनी तिचा हात धरून सांगितलं, देवी, आजपासून तू माझी अर्धांगिनी आहेस. तुझ्या या अखंड भक्तीमुळे आणि तपश्चर्येमुळे मी तुला स्वीकारतो. आणि मग कैलासावर मोठ्या आनंदाने शिवपार्वतीचा विवाह पार पडला. याच प्रसंगाला हरतालिका असं म्हणतात, कारण हर म्हणजे शिव आणि आलिका म्हणजे सखी. पार्वती आपल्या सख्यांसोबत जाऊन उपासाला बसली होती, म्हणून याला हरतालिका नाव मिळालं. या कथेतून एक फार मोठा संदेश मिळतो. पार्वतीसारखा निश्चय, श्रद्धा आणि धैर्य असेल तर आपल्याला आयुष्यात कोणतंही ध्येय गाठता येतं. स्त्रियांसाठी हा उपवास म्हणजे पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सौख्यासाठी प्रार्थना. तर अविवाहित मुलींसाठी हा उपवास योग्य पती मिळावा म्हणून केला जातो. आजही भारतात लाखो स्त्रिया हा उपवास श्रद्धेने करतात. दिवसभर उपवास, रात्री जागरण, देवीचं पूजन आणि दुसऱ्या दिवशी पारणं करून हा उपवास पूर्ण होतो. आणि यामागे पार्वतीच्या त्या महान तपाची आठवण येते, ज्या तपामुळे तिला शिवपती म्हणून मिळाले. म्हणूनच हरतालिकेची कथा फक्त एक धार्मिक गोष्ट नाही, ती निश्चय, भक्ती आणि अखंड प्रेमाची प्रेरणा आहे. जय पार्वती माता. तर भक्तांनो, हरतालिकेचा उपवास हा केवळ एक धार्मिक विधी नाही, तर तो मातृत्व, प्रेम, त्याग आणि कुटुंबाच्या ऐक्याचं प्रतीक आहे. पार्वती मातेसारखं निस्वार्थ भाव ठेवून आपण हा उपवास केला तर आपल्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी नक्कीच येते. आपल्याला ही माहिती आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एका नव्या आध्यात्मिक विषयात. श्री गौरी शंकरांना आणि पार्वती मातेला माझा मनपूर्वक नमस्कार. जय माता पार्वती.